हल्ली सगळ्यांनाच वर्ल्ड कप फीवर झाला आहे आणि क्रिकेट बघताना तुम्ही पण जर पॉपकॉर्न खाऊन बोर झाला असाल तर आज मी बनवणार आहे वर्ल्ड कप फायनल स्पेशल पोटॅटो मिनी बॉल्स. नमस्कार, प्रियांकाज फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बनवूया पोटॅटो मिनी बॉल्स. इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि थंड पाणी. सगळ्यात आधी आपण बटाट्यांच्या साली काढून घेऊया. बटाट्यांच्या साली काढून झाल्या की लगेचच बटाटे आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, कारण बटाटे हवेच्या संपर्कात आले की बटाटे काळे पडतात. अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांच्या साली काढून बटाटे पाण्यात टाकून घेते. आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी मोठ्या खिसणीचा वापर करणार आहे. या रेसिपीसाठी शक्यतो मोठ्या खिसणीचाच वापर करावा, कारण बारीक खिसणीमुळे बटाट्यांना जास्त पाणी सुटेल आणि त्यामुळे आपले पोटॅटो मिनी बॉल्स क्रिस्पी होणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मोठ्या खिसणीचा वापर करून बटाट्याचा खीस करून घ्यायचा. आपला बटाट्याचा खीस तयार झालाय. अशा प्रकारे आपल्याला खीस तयार करून घ्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून हा खीस धुवून घ्यायचा आहे. आपल्याला हा खीस चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे. काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण बटाटे चोळून चोळून धुवून घेतो. बघा किती स्टार्च निघालाय. इथे मी आणखीन एकदा थंड पाण्याने हा खीस पुन्हा एकदा धुवून घेणार आहे. 3 ते 4 वेळा आपल्याला हा खीस धुवून घ्यायचा आहे. पूर्ण स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला हा खीस धुवून घ्यायचा आहे, कारण बटाट्यामध्ये खूप स्टार्च असतो. त्यामुळे आपल्याला 3 ते 4 वेळा हा खीस धुवून घ्यावा लागेल. अशा प्रकारे चोळून चोळून धुवून घ्यायचं. बघा किती स्वच्छ आपला बटाट्याचा खीस तयार झालाय. असा स्वच्छ आपल्याला खीस धुवून घ्यायचा आहे. आता इथे मी 2 चमचे मीठ टाकते. मीठ टाकल्यावरती पण आपल्याला हा खीस पूर्ण चोळून घ्यायचा आहे. मीठ पूर्ण एकजीव झालं पाहिजे, कारण मिठामुळे पण आपल्या बटाट्याला पाणी सुटतं. त्यामुळे मीठ पूर्ण आपला जो बटाट्याचा खीस आहे त्याला लागला पाहिजे. त्यामुळे बटाटा चोळून चोळून मीठ सगळीकडे पसरून घ्यायचं. आता इथे मी झाकण बंद करून 5 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेत. आता आपण आपला हा खीस पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण यातलं पाणी पूर्ण निथळून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला घट्ट पाणी निथळून घ्यायचंय, कारण मिठामुळे बटाट्याला खूप पाणी सुटतं. जमेल तितकं, शक्य होईल तितकं आपल्याला बटाट्याचा खीस घट्ट पिळून घ्यायचंय, कारण जर बटाट्यामध्ये पाणी राहिलं तर मग तेवढंच आपल्याला पीठ पण जास्त लागतं. अशा प्रकारे घट्ट पिळून आपण खीस घेऊ. इथे तुम्ही सुती कपड्याचा पण वापर करू शकता. आता आपण पुढे लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 चमचा मिक्स हब टाकलेला आहे आणि 1 चमचा मिरीपूड, 1 चमचा चिली फ्लेक्स.
तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, कारण आपण मिरीपूड टाकलेलीच आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर पण आधी स्वच्छ धुवून निथळून ठेवली होती आणि मग चिरून घेतली, कारण कोथिंबीरीमध्ये पण जर पाणी असेल तर मग आपल्या बटाट्याला पुन्हा पाणी सुटेल. त्यामुळे या गोष्टीची नक्की काळजी घ्या की कोथिंबीर पूर्ण सुकली पाहिजे. आता मी इथे 1 चमचा लसणाची पेस्ट टाकते आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर. आता मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते. पिठाचं प्रमाण पण आपलं कमी जास्त होऊ शकतं, कारण आपल्या बटाट्याला किती पाणी सुटलंय त्यावरती पिठाचं प्रमाण असेल. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आता आपण याचे बॉल बनवूया. त्याआधी आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून घ्यावं लागेल. इथे मला आणखीन पिठाची गरज लागते. मी आणखीन थोडंसं पीठ टाकून घेतलं. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करताना पण आपल्याला असं मोकळं करून घ्यायचं आहे, कारण आपला जो खीस आहे त्या सगळ्या खिसाला आपलं पीठ लागलं पाहिजे. आता आपण याचे बॉल करून घेऊया. बॉल पण आपल्याला हलक्या हाताने करून घ्यायचे, जास्त जोरात प्रेस करायचं नाहीये. अशा प्रकारे आपण बॉल तयार करून घेऊया. बॉलचा आकार पण तुम्ही छोटा मोठा करू शकता, पण मी इथे पोटॅटो मिनी बॉल्स असं याला नाव दिलंय, त्यामुळे मी याचे लहानच गोळे करून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बॉल तयार करून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे मी बॉल तयार करून घेतले. मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल पण आपल्याला जास्त कडक गरम करून घ्यायचं नाहीये, मध्यम गरम करून घ्यायचे. आता मी त्याच्यामध्ये हे आपले बॉल्स सोडून देते. तेल जर आपले जास्त गरम असेल तर आपले बॉल्स बाहेरून लवकर गरम होतील आणि आतून कच्चेच राहतील, त्यामुळे ते क्रिस्पी होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला मध्यम फ्लेमवरच हे बॉल्स तळून घ्यायचे. अशा प्रकारे हलवून हलवून आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे. बघा किती छान रंग आला. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारेच मी उरलेले बॉल्स पण तळून घेणार आहे. यांना पण मी छान मीडियम फ्लेमवरती हलवून हलवून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. बघा किती छान आपले बॉल्स तयार झाले. आता आपण याला काढून घेऊया. अशा प्रकारे आपले बॉल्स तयार झाले. अतिशय कमी साहित्यात हे बॉल्स तयार होतात, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा.